नमस्कार मैत्रिणींनो, इथे बघा मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे। आपल्याला बिर्याणी बनवायची आहे आणि तो पातळसं कापून घेतलेला आहे। आणि इथे टोमॅटो घेतलेले आहेत पावशेर, इथे काजू घेतलेले आहेत बिर्याणीसाठी। आणि इथे बघा 2 तास झाले मी चिकनला सर्व मसाला लावून ठेवलेला आहे। कोथिंबीर, पुदिना, बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, लिंबू आणि दही आणि धने पावडर थोडीशी आणि मिरची पावडर हे सर्व लावून ठेवलं होतं 2 तास। तर आता आपल्याला बिर्याणी करण्यासाठी घ्यायचं आहे। चला तर इथे फॉर्च्यूनचे बासमती राईस आपण घेणार आहोत। याची बिर्याणी बनवायची आहे आपल्याला। आणि हे बघा खडे मसाले घेतलेले आहेत। आपल्याला जेव्हा बिर्याणी भात उकळायचा आहे त्याच्या आधी हे टाकायचे आहेत, म्हणजे याने फ्लेवर चांगला येतो भाताला। आता चला तर आपण आता कांदा तळून घेऊया। अशी पटपट करायची आहे आपल्याला चिकन बिर्याणी। चला तर आता कांदा तळण्यासाठी घेऊया। चला तर राईस पाण्यामध्ये टाकून देऊया। चला तर राईस टाकून देऊ, आपण भिजत घालूया 15 ते 20 मिनिटे। तोपर्यंत आपण कांदा तळून घेणार आहोत। 1 किलो चिकनला 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। चला तर कांदा टाकून देऊया तळण्यासाठी। बघा अशा प्रकारे आपला कांदा तळून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। चला तर आता आपण काजू तळून घेऊया। चला तर अशा प्रकारे आपण काजू काढून घेतलेले आहेत। चला तर आता आपण कांदा काजू तळून झाले आहेत। आता आपण टोमॅटो तळून घेऊया। चला तर एका पातेल्यात आपण तेल टाकून घेतलेले आहे आणि आता हे खडे मसाले आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत। आता हे खडे मसाले आपल्याला चांगले परतून आपल्याला भात शिजायला टाकायचा आहे, तांदूळ भिजवलेले। चला तर आता आपण पाणी टाकून घेऊया। खूप सारं पाणी टाकून द्यायचं आहे त्यामध्ये। आणि 1 मोठा चमचा भरून मीठ टाकून देणार आहोत। बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण लिंबूचा रस टाकून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण भात सोडून देऊया, तांदूळ टाकून देऊया। चला तर आपण आता त्यामध्ये तांदूळ टाकून देऊया। अशा प्रकारे आपण तांदूळ आता 90% शिजून घेणार आहोत। चला तर छानशी उकळी आलेली आहे। पुन्हा आपण अलगद भात हलवून घेऊया आणि हे जे आहे लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरे, चक्रफूल हे आपण काढून घेणार आहोत। हे सर्व काढून घेणार आहोत आपण। चला तर बघूया आपण चांगली उकळी येऊ द्यायची भाताला। चांगला शिजत आले। चला तर भात काढून घेतलेला आहे आपण। आता त्याच पातेल्यात आपण तेल टाकून घेणार आहोत। परतून झालेलं आहे आपलं अगोदरच।
आता लगेचच आपण यामध्ये चिकन टाकून देणार आहोत. चिकन टाकून देणार आहोत. चला तर चिकन टाकून दिलेलं आहे. आता आपण कांदा टाकून घेऊया. चला तर आता आपण भात टाकून देऊया. बघू शकता बघा अशा प्रकारे आपण भात टाकून दिलेला आहे. आता तो आपण पसरून घेऊया सर्व बाजूने. अशा प्रकारे आपण भात पसरवून दिलेला आहे. आता आपण झाकण ठेवून देऊया. चला तर आपण पिवळा आणि केशरी कलर घेतलेला आहे. ह्या वाटीत आपण 2-2 चिमूट टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण भातात कलर टाकून देणार आहोत. चला तर बघूया आपण भात झाला की नाही. 2 ताटं ठेवले होते बघा किती वाफ येते. आता आपण सर्व करून घेऊया. चला तर थोडासा कांदा टाकून देऊया. आपला भात झालेला आहे. हे बघा आपला भात झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया आणि काजू टाकून देऊया. आता मी सर्व करून घेते. तिकडचा भात थोडासा इकडे ठेवला होता कारण आपल्याला व्हाईट भातची पण गरज आहे. चला तर आता यामध्ये आपण कलर टाकून घेऊया. बघा अशा प्रकारे आता आपण अजून थोडा वेळ झाकण ठेवून देऊया. आणि बिर्याणी बरोबर खाण्यासाठी आपण अशा प्रकारे कोशिंबीर केलेली आहे. चला तर आता आपण सर्व करून घेऊया. वाव मस्त झालेला आहे. चला तर कशी वाटली माझी चिकन बिर्याणी तुम्हाला. जर चिकन बिर्याणी माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या बिर्याणी खायला.